आज होणार पैशांचं महावाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक वार गुरुवार 2 जुलै. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणार का, सोबतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार का, याच्याविषयी अतिशय जबरदस्त आणि मोठी अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 5 बँकांमध्ये पैसे जमा होतील, आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये किती जमा होणार, याच्याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. लक्षपूर्वक बघा. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. पैसे कधी येतील हा लाडक्या बहिणीचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु आज या प्रश्नाला अखेर उत्तर भेटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता जाहीर केलेलं आहे, आजपासून आम्ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात करत आहोत. आजचा दिवस हा जो आहे तर पहिला दिवस असणार आहे पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात. आज एकूण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये तर भेटणार आहेत, सोबतच 1150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहे. चला तर जाणून घेऊया मग गॅसचे पैसे कशा पद्धतीने भेटतील आणि लाडकी बहीण योजना 2026 तुमच्या बँक खात्यामध्ये आज मे आणि जून 2 महिन्याचा निधी जमा होणार का, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार का, त्याच्याविषयीच्या संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना आत्ताच या ठिकाणी काही क्षणांपूर्वीच मोठी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहेत. 2 ते महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पहिला निर्णय असणार आहे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी 3 याद्या सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या महत्त्वाच्या याद्या. तत्पूर्वी आपण बघू शकता आत्ताच नवीन GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. नवीन GR आला म्हणजे काय तर लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भातची अतिशय वेगवान पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रश्न होता बहिणींना पैसे कोणत्या महिन्याचे भेटणार, तर बघा मे आणि जून या 2 महिन्याचा निधी या ठिकाणी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि याच्या संदर्भात आत्ताच मुख्यमंत्र्यांनी GR सुद्धा काढलेला आहे. GR आला म्हणजे काय तर पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघू शकता पैसे तर भेटणारच, सोबतच सिलाई मशीन योजना सुद्धा मित्रांनो याच्याविषयी देखील आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती बघणार आहोत. तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि कुठे अर्ज करायचा आहे त्याच्या संदर्भात. चला तर बघूया मग DBT माध्यम कुठेपर्यंत वेळापत्रक कशा पद्धतीने आलेलं आहे पैसे वितरण करण्यासंदर्भात. तर बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आजपासून पैसे वितरित जे ते सुरू होणार आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी 3 मोठ्या ज्या याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या याद्यामध्ये समावेश असणार आहे. पहिली यादी असणार आहे जिल्ह्यांची यादी, त्याच्यानंतर असणार आहे बँकांची यादी आणि तिसरी यादी आहे पात्रता यादी. हो मित्रांनो, लक्षपूर्वक बघा. जर तुम्हाला योजनेतून तुम्ही बाहेर गेला नसाल, योजनेत असाल, तर या याद्या 3ही याद्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच यादीनुसार पैसे वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक देखील लगेच करा. तर बघा आज होणार दुपारपासून पैशांचं महावाटप, कारण की आज दुपारी सकाळी GR आलेला आहे आणि सकाळी GR आल्याच्यानंतर लगेच तातडीने वितरण जे ते या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय GR तर आलेला आहे ऑलरेडी. DBT सिस्टममध्ये देखील मंजुरी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता भेटलेली आहे. DBTचं बटनसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सकाळीच दाबलेलं आहे आणि बँकांना निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि जिल्ह्यांच्या यादीनुसार आता पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. 12 जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण यादी आहे मित्रांनो. यादी तुम्ही लक्षपूर्वक बघा. तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटतील किंवा कधी भेटतील ते तुम्हाला लगेच समजून जाईल. महत्त्वाचं म्हणजे आता ज्या याद्या आलेल्या आहेत पैसे कशानुसार वितरित होणार, तर बघा यादीनुसारच पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 3ही याद्या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सर्व पहिली बँकांची यादी एक आलेली आहे, सोबतच प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट बँका असतील तर या बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, ज्यांनी अर्ज केले त्यांचे अर्जही मंजूर झाले आणि पात्र झालेले आहेत, सोबतच ज्यांचे अर्ज पडताळणी नंतर मंजूर झालेत अशीही यादी आपल्याकडे आहे आणि प्रलंबित यादीमध्ये सुधारित व माहिती असलेल्या बहिणींना ही यादी देखील आपण तुम्हाला देणार आहोत. महत्त्वाची घोषणा म्हणजे मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आताच काही क्षणांपूर्वी केलेली आहे. या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. पहिले 12 जिल्हे आपण तुम्हाला सांगणार आहोत, ज्या 12 जिल्ह्यामध्ये थेट निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण निर्णय जे की दुसरे निर्णय आहेत जे की लाडक्या बहिणींना नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत किंवा लाडक्या बहिणीच्या मुलांना तर अतिशय फायदेशीर ठरणार आहेत, कारण की
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आर्थिक सक्षमीकरण तर होणारच आहे. आता शाळा चालू झाल्या आहेत म्हणजे शिक्षणाला प्रोत्साहनसुद्धा या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. सोबतच सुरक्षिततेला प्रलंब आणि स्वावलंबनाला प्रारंभ हे देखील त्यांनी दिलेलं आहे. चला तर बघूया महत्त्वपूर्ण निर्णय क्रमांक 1. तर बघा निर्णय क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, जून, जुलै या 3 महिन्याचा निधीसुद्धा तुम्हाला एकत्रितरित्या भेटू शकतो. कारण की जर मागील महिन्याचे पैसे राहिले असतील, तुमचे काही पेंडिंग राहिले असतील, पैसे आले नसतील, काही प्रॉब्लेम झाला असेल पैसे येण्यासाठी, तर अशा सर्व गोष्टींचा आता निर्णायक भूमिका या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर मागील पैसे राहिले असतील तर ते पैसे मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 6,000 रुपयापर्यंत रक्कम जी आहे ती आता जमा केली जाणार आहे. कारण जेवढे पैसे राहिले होते, पेंडिंग राहिले होते, तर ते अशा पेंडिंग राहिलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. तर असे आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे आता 3,000 तर तुम्हाला भेटणारच, परंतु ज्या लाडक्या बहिणी अजूनही 2-4 महिने पैसे आले नाहीत, अशा लाडक्या बहिणीसुद्धा थेट 6,000 रुपयाची रक्कम एवढी जी आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. चला तर बघूया अजून एक महत्त्वाची महिलांसाठी मोठी खुशखबरी. 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि पुढील हप्त्यासंदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय तर आलेलाच आहे. तत्पूर्वी ज्या लाडक्या बहिणींना पैसे आता याच्या अगोदर रेग्युलर भेटत होते, तर अशा लाडक्या बहिणींना 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आज पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे, तर या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी जे ते केलं जाणार आहे, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. चला तर मग जाणून घेऊया आपण 12 जिल्ह्यांची ही महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी यादी. कारण की आता याच यादीनुसार सर्व गोष्टी ज्या त्या डिपेंड राहणार आहेत. आता पैसे किती महिन्याचे भेटणार हा देखील महिलांना प्रश्न पडला होता. महिन्याचे भेटतात की 2 महिन्याचे भेटतात की 1.5 महिन्याचे भेटतात, पैसे भेटतात किती रुपये किंवा किती पैसे भेटणार. तर बघा आत्ता 2 महिन्याचे पैसे जे तुम्हाला सोबत भेटणार आहेत ते सुद्धा किती, एकूण 3,000 रुपये. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, 3,000 रुपयाचा प्रश्न आहे. व्हिडिओला लाईक तर मी लगेच करायचं आहे. तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी जी यादी जाहीर केलेली आहे, तर या यादीनुसार 17 जिल्ह्यांची एक टॉप यादी आहे मित्रांनो. त्यातील 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, इतर जिल्हे आपण बघणार आहोतच. कारण की पैसे ट्रान्सफर व्हायचे म्हणले की या ठिकाणी वेळापत्रक जाहीर करणं महत्त्वाचं ठरतं. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच काही क्षणांपूर्वी एक मोठं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि या वेळापत्रकाच्या अंतर्गत तुम्हाला भेटणार आहेत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघू शकता करोडो रुपये आज लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतीलच. त्यासाठी आपण जे वेळापत्रक देणार आहेत त्या वेळापत्रकानुसारच पैसे जे ते आता या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. परंतु वेळापत्रक देण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी, हप्ता वितरण जे सुरू होणार आहे त्यासाठी तुम्ही KYC केलेली अनिवार्य आहे. केली नसेल तर पोर्टल अजूनही चालू आहे, KYC तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे आता बघूया मुख्यमंत्री साहेबांनी जी मीटिंग या ठिकाणी घेतलेली आहे, याच मीटिंगच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट देखील आलेले आहेत. या अपडेट आपण एकदा जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची आणि बँकांच्या नवीन याद्या आपण तुम्हाला समोर दाखवणार आहोत आणि तुम्हाला समजून सांगणार आहोत. तर बघा पहिली यादी जाहीर केलेली आहे ती म्हणजे एकूण 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे. आणि दुसरी यादी जाहीर केलेली आहे 5 ते 10 बँकांची महत्त्वपूर्ण यादी आहे, ज्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ट्रान्सफर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत या ठिकाणी केली जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आपण बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठे आदेश दिलेले आहेत. म्हणजे कोणाला आदेश दिलेत तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील, DBTचे संघ असतील, यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत की नवीन लाभार्थी यादी आम्ही जाहीर करत आहोत. आणि याच नवीन लाभार्थी यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर झाले पाहिजेत. या नवीन लाभार्थी यादीच्या आउटसाईड कुठेही पैसे वितरण झाले नाही पाहिजे असं यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नवीन लाभार्थी यादी आपण तुम्हाला लगेच दाखवणार आहोतच मित्रांनो. त्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार आणि रक्कम एकूण किती जमा होणार तर रक्कम होणार आहे 3,000 रुपये. ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता मग यादी कुठे आलेली आहे, 3 महिन्याचे पैसे राहिले असतील तर आम्हाला भेटणार का, हा देखील प्रश्न होता लाडकी बहिणीचा. तर बघा पैसे जरी राहिले असतील 3 महिन्याचे तर ते पैसे देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहेत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. तर बघू शकता आज आता आपण बघूया आपण फायनल वेळापत्रक. ज्या फायनल वेळापत्रकाच्या अंतर्गत 3 दिवसामध्ये आजपासून 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीनं या ठिकाणी केलं जाणार आहे. 3 दिवस 36 जिल्हे लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे आपण बघणार आहोतच. बघा आज अखेर बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आज 100% पैसे सोडणारच असा वादा साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि चला तर जाणून घेऊया मग आजपासून पैसे कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहेत आणि कुठे कुठे ट्रान्सफर होणार आहे. तर बघा
सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार आज पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये, कारण की ऑलरेडी सकाळी डेबिटचं बटन तर दाबण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना 1,500 सोडले आहेत, काही लाडक्या बहिणींना 3,000 सोडले आहेत, काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये ते 6,000 रुपयेपर्यंत सुद्धा सोडले आहेत, जर मागील पैसे त्यांच्या बहिणीचे जमा झाले नसतील तर. बघा, आज सकाळपासून तुम्हाला असे दुपारपासून असे तुम्हाला SMS पडायला सुरुवात होणार आहे. तुमच्या आमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले असे मेसेज तुम्हाला जे आहे ते आज या ठिकाणी पडण्यास सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. जे आदेश त्यांनी दिलेले आहेत तर बँकांना दिलेले आहेत, कारण बँका वितरण करण्यात थोडा उशीर करत असतात, त्यामुळे बँकांनाही दिलेले आहेत. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना देखील दिले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे महाडीबीटी संघ यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वितरण करण्यासंदर्भात पैसे वितरित झालेच पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, आज कोणत्या महिन्याचे पैसे भेटणार आहे तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये, तर बघा 12 जिल्ह्यामध्ये आज भेटणार आहेत जून महिन्याचे पैसे आणि मे महिन्याचे पैसे. मे अधिक जून या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज वितरित केले जाणार आहेत, कारण की थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये याच्याऐवजी भेटणार आहेत. त्यामुळे बघा, तुमचं यासाठी पात्रता काय असायला पाहिजे बघा, एक जाणून घ्या. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत, 21 ते 65 वर्ष वय पाहिजे आणि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे, तरच तुम्हाला आज यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघूया आपण वितरण कशा पद्धतीने कोणत्या मेथड आहे, तर बघा DBTचं बटन दाबलेलं आहे. ऑलरेडी यादी पडताळणी ही पूर्ण झालेली आहेत आणि आज यशस्वी तुमच्या बँक खात्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. त्या 12 जिल्ह्यांची यादी आपण बघूया. 12 जिल्ह्यांची यादी आपण बघूया, जाणून घेऊया, कारण की जी यादी आलेली आहे तर त्या 12 जिल्ह्यामध्ये मित्रांनो पैसे वितरण करण्यासंदर्भात ही यादी जाहीर झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता. आता बघूया आपण, सर्वात पहिली यादी असणार आहे 12 जिल्ह्यांची. त्यामध्ये समावेश असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली. त्याच्यानंतर असणार आहे यामध्ये नांदेड आणि बीड, सोबत असणार आहे लातूर, धाराशिव या ठिकाणी. त्याच्यानंतर बघू शकता नाशिक, धुळे आणि नंदुरबार, जळगाव. तर या 12 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पैशांचं वितरण होणार आहे. उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये होणार, तर बघा उद्याची ही यादी आपण तुम्हाला लगेच देऊन टाकूया. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी उद्या 12 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण होणार आहे. आणि त्याच्यानंतर परवा दिवशी होणार आहे विदर्भ साईडला. त्यामध्ये बघितलं तर अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर या ठिकाणी परवा दिवशी या पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. तर या 3 याद्या मित्रांनो लक्षपूर्वक बघा. याच्यानंतर पुढीलही याद्या काही आलेल्या आहेत, कारण आज पैसे जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला पडणार आहेत. आणि नवीन यादीनुसार बँकांची यादी आलेली आहे, ती लक्षपूर्वक बघा. बँकांची यादी तर आहेच आपल्याकडे, कारण की बँकांच्या यादीनुसार सुद्धा पैशांचं जे आहे ते वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर तुम्ही जर पात्र लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला थेट 3,000 रुपये भेटणार आहेत. आणि जर KYC केली नसेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे करायची आहे, म्हणजे तुम्हाला KYC करायची आहे. ज्यांनी KYC केली नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार का, तर हो बघा, आता फायनल संधी आता भेटलेली आहे ऑलरेडी. त्यामुळे अपात्र ठरलेल्या सुद्धा लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र होऊ शकतात. KYC पूर्ण केल्याच्या नंतर योजनेमध्ये तुमचा समावेश पुन्हा नव्याने होऊ शकतो आणि जून महिन्याचा थेट हप्ता तुमच्या